मालवण तालुक्यातील तळाशील गाव आज हा गाव भीतीच्या छायेत आहे. आज तर इकडच्या अजस्त्र समुद्री लाटांनी इकडची 8 फूट जमीन वाहून नेली आहे. तळाशील ग्रामस्थांच्या समस्यांकडे शासनाकडून काही ठोस पावले उचलले जात नाहीयेत. यासाठी तळाशील ग्रामस्थांनी 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करायचं ठरवलं आहे. पाहूया हा रिपोर्ट. मालवण तालुक्यातील तळाशील हे एक निसर्गरम्य गाव. परंतु गेली काही वर्षे तळाशीलच्या नैसर्गिक सौंदर्याला निसर्गाचीच नजर लागली आहे. लाटांच्या तडाख्यात तळाशीलची ही आशीर्वादित वाटणारी भूमीच लाटांच्याच तडाख्याचे शाप सोसत सोसत उन्मळून पडत आहे. आजच जवळपास 8 फूट जमीन ही समुद्राने वाहून नेली. सोबत सुरूची काही झाडेही समुद्राने नेली. जमीन घट्ट धरतील अशी झाडांची मुळे आणि झाडेच जर वाहून गेली तर जमीन कशी वाचणार? आज तळाशील ग्रामस्थ मृत्यूच्या छायेखाली आहेत. शासनाने त्यासाठी काही ठोस करावे अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. आता तर ती मागणी आमरण उपोषणापर्यंत येऊन पोहोचली आहे. काय करणार ते ग्रामस्थ? त्यांच्या डोळ्यादेखत पायाखालची जमीन वाहून चालली आहे. त्यांचे अस्तित्व नाहीसे होतंय तर पोटाची भुकेची वगैरेची चिंताच कशी असेल हो त्यांना? त्यांना गाव वाचवायचं आहे. आजच्यापेक्षा उद्याही मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे. सरकार प्रशासन यांची मदत पोहोचेपर्यंत तरी तळाशील गाव टिकायला हवं. नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे. कारण हे बघा, हे समुद्राचं पाणी बघा या ठिकाणी किती वरपर्यंत आलेलं आहे. आपल्या इथे जमिनीची किती धूप झालेली आहे तुम्ही पाहू शकताय. हे बघा, ही पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे. हा जवळजवळ 8 फुटाचा पूर्ण असा गॅप पडलेला आहे. पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे, कचरा तयार झालेला आहे. हे बघा, ही बघा, ही दोरी, ही आमचे शेजारी बाबूतारी यांचं झाड वाहून गेलं आहे. बघा, त्यांनी दोरी बांधून ठेवलेली आहे झाडाला. मी तुम्हाला दाखवतोय. बघा, इथे जाता येत नाही, इथे धडकत आहेत लाटा. हे बघा, ही लाटा येऊन पूर्ण आपल्या जमिनीला धडकत आहे. हे बघा, तरी पण जातोय. हे बघा, हे आपला पोल होता, इथे लाईटचा पोल होता, तो पूर्ण गेला वाहून. हे पूर्ण जमीन कट झाली आहे. हे बघा, हे झाडं, इथली किनाऱ्याला झाडं होती, ती झाडं पण समुद्रात वाहून गेली आहेत पूर्ण. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे तर जवळजवळ 10-12 फुटाचा जमीन कट झालेली आहे. 10 ते 12 फूट पूर्ण वाहूनच गेलं आहे. रस्त्यापासून मला वाटतं अंदाजे एक 2 मीटर फक्त जागा राहिलेली आहे रस्त्यापासून. हे बघा, ही सगळी झाडं, ही बघा, ही अशी झाडं पूर्ण वाहून गेली आहे. पूर्ण जमीनच मित्रांनो, ही बघा, ही का सगळी पूर्ण जमीनच गेली आहे. बारदानी वाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात जमिनीची धूप झाली आहे. इथे संरक्षक असा दगडी बंधाऱ्याची गरज आहे आपल्याला. शासनाकडे वेळोवेळी आम्ही या ठिकाणी बंधाऱ्यासाठी मागणी केली होती, पण कोणीही या ठिकाणी लक्ष दिलं नाही. जरी ते बंधारा असता तर आज ही धूप झाली नसती, ही जमीन वाहून गेली नसती. अशीच जर धूप होत गेली तर आपलं गाव जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, केवढी मोठी झाडं या ठिकाणी उभी होती, ती आज समुद्रात वाहून गेलेली आहेत. खूप बेकार परिस्थिती आपल्या तळाशीलची झालेली आहे. वैभव माणगावकर, सिंधुनगरी न्यूज, तळाशील.